मित्रांनो, डेली जी के डोज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करत आहे. तर आपण बघत होतो आपला इंग्लिशचा बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये नाऊनचा प्रकार. तर आता आपण बघत आहोत इंट्रोगेटिव्ह नाऊन. इंट्रोगेटिव्ह नाऊन्स म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. तर पहा काय म्हटलं आहे त्यांना, ही सर्वनाम म्हणजे काही डब्ल्यू शब्द आहे, यांचा वापर करून प्रश्न विचारण्यासाठी होतो. यांचा अभ्यास आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये केला आहे. व्यक्तीसाठी हू, हुज, हुम यांचा वापर होतो. हू कोण, हुज कोणाचे, हुम कोणाला. उदाहरणार्थ, हू रोड दिस लेटर हे पत्र कोणी लिहिले. हुज कार इज दिस ही कार कोणाची आहे. हुम डू यू लव तू कोणाला प्रेम करतो. वस्तूसाठी वाट काय. उदाहरणार्थ, व्हॉट डज ही वॉन्ट त्याला काय पाहिजे. दुसरं, व्हॉट विल यू ड्रिंक तू काय पिशील. व्यक्ती व वस्तू आणि दोन्हीसाठी विच कोणते. उदाहरणार्थ, विच इज युअर पेन तुझा पेन कोणता आहे. दुसरं, विच ऑफ दिस बॉयज इज युअर ब्रदर त्या मुलापैकी तुझा भाऊ कोणता आहे. आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच संबंधी सर्वनाम. दोन वाक्य सोडण्यासाठी या सर्वनामाचा वापर होतो. ही सर्वनामे वाक्यात पूर्वी आलेल्या नामाचा संबंध, रिलेशन दुसऱ्या वाक्याची जोड दाखवतात, म्हणून त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. नाम आणि संबंधी सर्वनाम. आय नो द मॅन हू केम हिअर येस्टरडे मला तो माणूस माहीत आहे जो काल घरी आला होता. या वाक्यात अगोदर नाम मॅन हे नाव आलेले आहे आणि त्याबद्दल हू हे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे. आता व्यक्तीसाठी काय ते हू जो, हुज ज्याचे, हुम ज्याला, हुज एवर जो कोणी, हुज एव्हर जो कोणी, हुम एव्हर ज्याला कोणाला, आणि हुम्स एव्हर म्हणजे ज्याला कोणाला. वस्तूसाठी काय ते वाट म्हणजे जे, वाट एव्हर जे काही, व्हॉट्स एव्हर जे काही, दॅट जे. व्यक्ती आणि वस्तू दोन्हीसाठी विच जे, विच एव्हर जे काही. आता उदाहरण, आय मेट सर्वेश हू हॅड जस्ट रिटर्न मी त्या सर्वेशला भेटलो जो आताच परत आला आहे. दुसरं, दिस इज द पर्सन हुम डू यू लव ही तीच व्यक्ती आहे जिच्यावर तू प्रेम करतोस. हिअर इज द बुक विच यू लेंड यू हे ते पुस्तक आहे जे तुम्हाला उसने दिले होते. आय हॅव फाउंड द वॉच विच आय लॉस्ट मला ते घड्याळ सापडले जे हरवले होते. आय लॉ विल पनिश हुज एव्हर इज गिल्टी जो कोणी दोषी असेल त्याला कायदा शिक्षा करेल.